देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची अलीकडे भेट झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात आलाय। वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोगळे यांनी हा दावा केलाय। त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। पाहूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंची भेट, सिद्धार्थ मोकळे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात फडणवीस ठाकरे भेटीची चर्चा। वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केलेल्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। सध्या राज्याच्या राजकारणात टोकाचे विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा दावा मोकळे यांनी केल्यानं राजकीय पारा चढण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटले। रात्री 12 वाजता ते स्वतः गाडी चालवत मातोश्रीवर आले होते आणि 2 तास ठाकरेंसोबत चर्चा झाल्याचा दावा सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे। 5 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगला येथे गेले। स्वतः गाडी चालवत गेले, एकटे गेले। 2 तास त्यांची त्या ठिकाणी बैठक झाली। त्यानंतर 6 तारखेला 6 ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले। जाताना सोबत कोण कोण होतं आणि दिल्लीत जाऊन कुणाकुणाच्या भेटीगाठी झाल्या आणि काय ठरलं हे यांनी जनतेला सांगावं। तसंच संजय राऊत 25 जुलैला नवी दिल्ली येथे भाजप अध्यक्ष JP नड्डा यांना भेटल्याचा दावाही सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे 25 जुलै रोजी रात्री 2 वाजता 7D मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांना भेटले। सिद्धार्थ मोकळे यांनी केलेल्या दाव्याला त्यांच्या शीर्ष नेतृत्वानं हवा दिली आहे। त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांनी जाहीर केली असं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। सिद्धार्थ मोकळे यांनी माहिती पब्लिक केली। पब्लिक करताना त्यांनी असं रिटर्न स्टेटमेंट दिलं। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये संविधानवादी आणि आरक्षणवादी यांना असताना फसवण्यात आलेलं आहे। येणाऱ्या विधानसभेमध्ये संविधानवादी आणि आरक्षणवादी हे पुन्हा फसवू नये म्हणून ही माहिती मी त्या ठिकाणी देतोय। असो, सिद्धार्थ मोकळे यांनी केलेला दावा जर खरा असेल तर येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात नक्की काहीतरी वेगळं शिजतंय एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।